त्यांच्याकडे बोललो ना मी, आता भाषण आलं संजय गायकवाड 35 कोटी विषय आलं ना कमिशन. आता पत्रकार बोलायला आपण सगळे जण शिवसेनेमध्ये सामील व्हा. हा आमदार तुम्हाला शब्द देतो, 42 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात मी कधीही कार्यकर्त्याला धोका दिलेला नाही, कधीच नाही. जेव्हा जेव्हा काही घटना घडेल तर संजय गायकवाड छाती ढाल करून पुढे येतो, कार्यकर्त्याला कधीच माती जाऊ देत नाही. एक कार्यकर्ता जर दुखावला किंवा त्याचं संकट आलं, मला रात्रभर झोप येत नाही. पण मला आश्चर्य वाटतं की आज या राजकीय नेत्यांना काय झालं की जे कार्यकर्ते बिचारा रात्रंदिवस आपल्याकरता गावात आले की ढोल ताशे नारेबाजी आगे बढो पिछे बढो करतात, आणि आज त्यांना काही द्यायची गोष्ट आली तर तुम्ही लोक त्यांच्यावर कारवाई करतात. त्यांच्याकडे बोललो ना मी, आता भाषण आलं संजय गायकवाड 35 कोटी विषय आलं ना कमिशन. आता पत्रकार बोलायला लागतं, पण खरंच केलं मी खरं बोलतो, ते खरं माझ्या पोटातून निघून जातं. आमच्या मतदारसंघात एखाद्या गरीब कुटुंबातला कधी माणूस मेला, आता घरात चूल पेटत नाही तर त्याच्या घरात 6 महिन्याचा किराणा आणि 50,000ची कॅश आमच्याकडे जाते. आमच्या इकडे कोणाच्या आग लागली घराले, त्याला 50,000 आणि 6 महिन्या किराणाची आणि कपडे लत्ते बूट शूज बिस्किट पाकिट सगळं. एखाद्या शेतकऱ्याची सोयाबीनची सुडी जरी पेटली तर त्याच्या शेतीच्या एकराप्रमाणे त्याला मी पैसे पाठवतो. अरे त्या मराठवाड्यात शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त झाली, शेतकरी टीव्हीवर रडताना पाहिले. या आमदाराचा काही संबंध होता तिकडे? मी माझा प्लॉट विकला आणि 25 लाख रुपये पाठवले साहेबराव पाटील, 25 लाख.